रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. बोला. त्यांची गोष्ट थोडी वेगळीच आहे. महापूर ते अतिवृष्टीचे जे काही इशारे मिळतात त्या भागामध्ये त्या पद्धतीनं पाऊसही पडतोय. कोल्हापूर पासून ते जवळपास घाट माथे पुणे परिसरामध्ये तसेच पंढरपूरच्या इंद्रायणी नदीला सुद्धा जे काही पुराच्या आपण बातम्या पाहतोय, अशा प्रकारे मुंबई, पुणे त्याचबरोबर नाशिक क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे. हा पाऊस उद्या 7 जुलैला ते आजही काही ठिकाणी धुळ्याच्या नंदुरबारच्या भागांमध्ये सुरुवात केलेली आहे. पण उद्याचे जे काही दिवस आहेत 7 जुलै, 7 आणि 8 जुलै हे महाराष्ट्राच्या पावसाचे निर्णायक दिवस असणार आहे. कारण की ह्या 2 दिवसांमध्ये ज्या ज्या भागांमध्ये पाणी पडेल तो खूप चांगल्या पद्धतीचा आणि पुढील पिकांना तो त्या दिवसापर्यंत टिकून ठेवणार असणार आहे. कारण की 9 जुलै पासून राज्यात 8 जुलै पर्यंतही काही प्रमाणात हलक्या वगैरे सरी कोसळतील. पण 9 जुलै पासून राज्यातल्या वातावरणामध्ये उघडीप मिळते. त्यामध्ये विदर्भाचाही समावेश आहे. मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी आधीच कमी आहे आणि काही ठिकाणी बरं आहे. तर अशा परिस्थितीमध्ये पुढचे दिवस कसे जातील याकडे ह्या व्हिडिओमध्ये आपण लक्षपूर्वक ऐकूयात. महाराष्ट्रामध्ये ज्या सुपर अल्निनोची जी काही बातम्या होत्या तेच न्यूज चॅनलवरती आज पावसाचा हाहाकार दाखवतात, तो सुद्धा पुणे मुंबई परिसरातला आणि कोकणातला. तर हा पाऊस उद्या 7 जुलैला कुठल्या क्षेत्रामध्ये प्रभाव टाकेल आणि उद्याची सकाळची सुरुवात ही कशी असणार आहे हे व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात. उद्या नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाचा पुन्हा जोर वाढतोय. त्यामुळे अहिल्यानगरच्या श्रीगोंदा पट्ट्यापर्यंत जो काही आज पाऊस होता, श्रीगोंदा दक्षिण भाग यापर्यंत तो पाऊस काही प्रमाणात पूर्वेकडे सरकतो आहे. कदाचित यामध्ये बीड जिल्ह्याचा फायदा होईल अशा प्रकारचा पाऊस या भागामध्ये पडतोय. फक्त वाऱ्याने थोडी साथ द्यावी, अन्यथा त्या प्रकारचं बाष्पयुक्त ढगांची आजच्या तुलनेमध्ये उद्या दुप्पट वाढ होताना दिसते आहे. सकाळपासूनच जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा घनसावंगी, अंबड, कुंभारपिंपळगाव, परतूर, मंठापासून ते देळगाव राजापर्यंत भोकरदन, शाप्रबाद, बदनापूर, कन्नड, सिल्लोड, वैजापूर याचबरोबर पैठण आणि अहिल्यानगरचे सर्व तालुके यामध्ये सुद्धा 7 जुलैला सकाळपासून संततधारेला सुरुवात होणार आहे. ही संततधार किती वाजेपर्यंत राहील हे सांगणं कठीण आहे, पण दुपारपर्यंत तरी झडीचं स्वरूप महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर उद्या काही भाग बीडचा मात्र बऱ्यापैकी सुरुवात करेल. बीडच्या जवळपास उत्तर, दक्षिण आणि पश्चिम भागांना चांगला सटकाऱ्याचा पाऊस राहणार आहे. यामध्ये 5 मिनिटं, 10 मिनिटं किंवा 20-20 मिनिटं हा पाऊस पडण्याचा शेड्यूल उद्याच्या वातावरणामध्ये स्पष्ट दिसतो आहे. पुणे, सांगली, सोलापूर काही प्रमाणात, पण सांगली बऱ्याच ठिकाणी, पंढरपूर परिसर त्याचबरोबर सातारा परिसरामध्ये जोर वाढण्याची शक्यता दाट आहे. छत्रपती संभाजीनगरला चांगला दिलासा मिळेल. अहिल्यानगरला सुद्धा दिलासा आहे. खानदेशचे एकंदरीत सर्व जिल्हे म्हणजे धुळे, नंदुरबार, शहादा आणि जवळपास जळगावचे उत्तर, पश्चिम, दक्षिण भाग यामध्ये चांगल्या पावसाच्या रडावरती येताना दिसत आहेत. मुंबईसह पुणे, घाटमाथा, नाशिक क्षेत्राला उद्याच्या दिवस रेड अलर्ट अशी परिस्थिती आहे. ठीक आहे. अल्निनोच्या काळामध्ये सुद्धा ही परिस्थिती पाहणं म्हणजे एक चमत्कारिक वातावरण आहे. कारण की या भागातल्या अनेक धरणाचा किंवा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जवळपास 2च दिवसात मिटलेला आहे. म्हणजे 1-1.5 महिन्याचा वातावरणातला जो काही फरक आहे तो हा कालपासून चांगला चेंज झालेला पाहायला मिळते. आता उर्वरित भाग म्हणजे विदर्भात उद्या सुद्धा दमदार ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची झड ही विदर्भाच्या बुलढाणा जिल्ह्याला, वाशिम परिसराला आणि जवळपास अकोल्याला पाहायला मिळू शकते. घटकात या भागामध्ये काही ठिकाणी सूर्यदर्शन ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा होत राहणार आहे. विदर्भाची पावसाची जी काही टायमिंग असेल ती सकाळी 1 झटका आणि दिवस मावळता 1 झटका अशा स्वरूपाची आहे. मात्र मराठवाड्याच्या एकंदरीत लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली त्याचबरोबर जालना बऱ्यापैकी आहे. जालन्याबरोबर छत्रपती संभाजीनगरचा नंबर खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळते. बाकी पश्चिम महाराष्ट्राचे सर्व जिल्हे दमदार ते हलक्या आणि पश्चिमी भाग मुसळधार ते जोरदार पावसाच्या रडावरती असेल. धरण क्षेत्रामध्ये जायकवाडीचा जो उल्लेख आपण मागे केला होता, धरण क्षेत्राच्या बाबतीत जायकवाडीमध्ये आवक वाढू शकते. तर एक्झॅक्टली तुम्ही पाहताय अनेक धरणं पश्चिम महाराष्ट्रातल्या पश्चिमी भागामधले हे चांगले ओव्हरफ्लो झालेले पाहायला मिळतात. त्यामुळे उद्याच्या निर्णायक तारीख जी आहे 7 जुलै या तारखेच्या संध्याकाळपर्यंत
पडणाऱ्या पावसामुळे जायकवाडीच्या धरणामध्ये काही प्रमाणात आवक वाढू शकते. ही एक पॉझिटिव्ह बातमी मराठवाड्यासाठी असणार आहे. बाकी खान्देशच्या बाबतीत पुन्हा रिपिटेशन मध्ये सांगतोय की तुम्हाला होणारच आहे. परिस्थिती तुमच्या भागाकडे सरकते आहे. आता पुढील कंडिशन कशी आहे, म्हणजे महाराष्ट्रामध्ये जवळपास 8 जुलैपर्यंत हे दमदार आणि सटकारे जरी चालले तर पुढे जवळपास 6 ते 7 दिवसाचा गॅप असणार आहे. या गॅपमध्ये ढगाळ वातावरण, 2-3 तास सूर्यदर्शन आणि मध्यम ते जोराने वारे अशी ही थंड वातावरणाची प्रक्रिया असून यामध्ये टेम्परेचर लॉस असल्यामुळे जर पिकांना कमी पाणी झालं असला तरी पिकांमध्ये कुठल्याही प्रकारचं करपणं, सुकणं अशी प्रक्रिया याच्यामध्ये जवळपास पाहायला मिळू शकत नाही. हा जो काही गॅप आहे 9 जुलै पासून स्टार्टअप होतोय. 9, 10, 11, 12, 13 ते 14 किंवा 15 तारखेपर्यंत एकंदरीत 1 आठवड्याचा हा विश्रांतीचा काळ असणार आहे मान्सूनचा. याच्यामध्ये सुद्धा ढगाळ वातावरण आणि हलक्या सरी या काळामध्ये होत राहू शकतात. त्यामुळे मोठी घाबरण्याची कंडिशन नाहीये. मग पुढील टप्पा जो येतोय तो जवळपास 15-16 जुलैच्या दरम्यान रिमझिम पाऊस ते जोरदार सरींचा हा टप्पा येतोय. यावेळी दक्षिण महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये याची साथ बऱ्यापैकी पाहायला मिळते. बंगालच्या उपसागरामध्ये जे लो प्रेशर बघायला मिळते त्या लो प्रेशरचा फायदा मराठवाड्याला नाहीये. मात्र पूर्व विदर्भामध्ये त्याची छाप पडू शकते, ज्यामध्ये नागपूर जिल्हा, हिंगणघाट, वर्धा, चंद्रपूर, नांदेड, हिंगोली आणि उत्तरेकडील भाग याचा समावेश 17-18च्या पावसामध्ये वाढ होण्यासाठी आहे. पण जो पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे लो प्रेशर बनलेलं होतं या काळामध्ये ते वितळल्याच्या नंतर पुन्हा अशा स्वरूपाचं लो प्रेशर 15-16ला बनून यामध्ये दक्षिण महाराष्ट्राचा आणि मराठवाड्याचा फायदा होणार आहे. आणि हा महिना जर थोडे किरकोळ जिल्हे जर आपण सोडले तर ह्या महिन्यामध्ये सापका, शिवका, रिमझिम, मध्यम अशा स्वरूपाच्याच पावसावरती हा महिना भागून घेईल. आता ऑगस्ट सप्टेंबरची जी काही कंडिशन आहे याबद्दल बोलूया. हे जे पश्चिमी वारे आहेत, बखाडी वारे दरवर्षी सुटत असतात. ह्या महिन्यात ते आवर्जून सुटतात. त्यामुळे ह्या महिन्यामध्ये मोठ्या पावसापेक्षा छोट्या पावसावरती पिकं चांगले राहतील अशी शक्यता आहे. दीर्घकाळ मोठा खंड 20 दिवसाचा नाहीये, एक 7-8 दिवसाची उघडीप राहणार आहे फक्त. आणि त्यानंतर ऑगस्ट मध्ये टेम्परेचर वाढणार आहे. टेम्परेचर वाढल्यामुळे जे काही विहिरीच्या पाण्याचा, तलावाचा, धरणाचा जो काही प्रश्न आहे मराठवाड्याचा आणि विदर्भाचा तो देखील या पावसामध्ये मिटून जाईल. खान्देचाही याच्यामध्ये समावेश आहे. आणि ऑगस्ट आणि सप्टेंबर हा जो दुष्काळी पट्टा आपल्याला वाटतोय, दुष्काळी सदृश परिस्थिती वाटते, याला उत्तर देण्यासाठी अजून 1 महिना बाकी आहे. पण आजच्याच तारखेला पश्चिम महाराष्ट्रातल्या कोल्हापूर, सांगली, सोलापूर यामध्ये कमी आहे. पण पश्चिमी भाग कोल्हापूर, सांगली, कोल्हापूर या परिसराबरोबरच पुणे परिसर आणि नाशिक क्षेत्रामध्ये त्याचबरोबर खान्देशचा पाण्याचा बऱ्याच भागातला प्रश्न हा मिटवणार आहे. विदर्भाच्या बाबतीत थोडं अजून बोलायचं झालं तर विदर्भाचा पाण्याचा प्रश्न अनेक भागांचा मिटलेला आहे. फक्त 30 आणि 40% भाग राहिले तिथे फक्त चांगला वाहुणी पाऊस झालाय. काही ठिकाणी जेमतेम आहे. पण 50% भागांच्या नदीला पाणी आपण दौऱ्यात